टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। खडकवासला धरणातून मुठा नदी पात्रात जवळपास 39,000 क्युसेक्सने विसर्ग सुरू आहे आणि त्यामुळे गेल्या 3 दिवसापासून पुण्यातील बाबा भिडे पूल जो आहे तो पाण्याखाली असल्याचं चित्र आहे। खरं तर काल दुपारपासून पुणे शहर आणि ग्रामीण भागात काहीशी पावसाने उसंत घेतल्याचं चित्र पाहायला मिळत होतं। मात्र आता सकाळपासून पुन्हा एकदा पुणे शहरात त्याचबरोबर घाटमाता आणि धरण परिसरात पावसाची सुरुवात झाली असल्याची माहिती समजते। त्यामुळे सध्या जो 39,000 क्युसेक विसर्ग सुरू आहे तो वाढवला जाण्याची देखील शक्यता पाटबंधारे विभागाकडून वर्तवली जाते। खरं तर कुठलीही अनुचित घटना घडू नये यासाठी आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून ठिकठिकाणी सुरक्षा रक्षक तैनात करण्यात आलेले आहे। पुणेकरांना देखील सतर्क राहण्याचं आव्हान जे आहे ते महापालिका प्रशासन असेल किंवा आपत्ती व्यवस्थापन विभाग असेल यांच्याकडून करण्यात येते। मात्र आज देखील घाटमाता आणि धरण परिसरात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस होणार असल्याची शक्यता जी आहे ती हवामान विभागाकडून वर्तवण्यात आलेली आहे। त्यामुळे सध्या सुरू असलेला विसर्ग जो आहे तो वाढवला जाऊ शकतो अशी देखील शक्यता वर्तवण्यात येते। कॅमेरा पर्सन सुशांत राऊतसह अजिंक्य धायगुडे, TV9 मराठी, पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।